तुमच्या वेळातला वेळ काढून माझ्या या कार्याची पावती देण्यासाठी इथे आलेला आहात। हा जो कार्यक्रम आहे याची जी संकल्पना आहे की आमच्या विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय अशोकरावजी येरेकर साहेब यांनी तयार केली। मी त्यांना विनंती केली होती की बाबा शासकीय का आता आचारसंहिता चालू आहे आणि असा कार्यक्रम ठेवणं, राजकीय लोक येतील, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होते। साहेब म्हणले बाबा आता तुम्ही इतकी वर्ष अशा पद्धतीने जीवन जगलेलं आहे, न भीता निर्भीडपणे, तर आता करायला काही हरकत नाही। म्हणून साहेबांच्या प्रोत्साहनाने अजून 3 दिवस जरी बाकी असले माझ्या सेवानिवृत्तीला तरी कार्यक्रम त्यांनी घडवून आणला। त्याच्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबियाचं आभारी आहे। आणि मला जी शासनाची सेवा करण्यासाठी 30 वर्षाचा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वेळ मिळाला, त्याच्या अगोदर 5 वर्ष शिक्षकी पेशामध्ये होतो, असिस्टंट लेक्चरर म्हणून गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल परभणीला, तिथेही विद्यार्थी घडवण्याचा योग आला। हे कॉम्बिनेशन 58 वर्षामध्ये मला तयार करता आलं। हे सगळं श्रेय माझी पत्नी, तिने पूर्ण घर सांभाळलेलं आहे। माझ्या मुलांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। लहानपणापासून कधी त्रास दिलेला नाही, कुठल्या गोष्टीविषयी त्यांनी हट्ट केलेला नाही, म्हणून मी आज इथपर्यंत हे करू शकलो। आणि खात्यामध्ये तर चांगले ह्याची जी कामं आहेत चॅलेंजिंगची, ही कामे सुद्धा मी अतिशय यशस्वीपणे पार पाडलेलं आहे। येरेकर साहेब आल्यापासून माझी थोडीशी तब्येत बिघडलेली होती, तरी त्यांनी मला कुठला लोड येणार नाही याचं फार हे घेऊन, दक्षता घेऊन जिथं जिथं अवॉइड करता येईल तिथं मला न बोलवता त्यांनी स्वतः सब डिव्हिजनची धुरा अतिशय चोखपणे सांभाळलेली आहे। त्याच्यामुळे त्यांचं खूप आभारी आहे। निवृत्तीनंतर तुमची पुढची वाटचाल काय राहणार? आता काहीच नाही, अजून काही ठरवलेलं नाही, नंतर डिक्लेअर करू एखाद्या तारखेला। सर 30 वर्षाचा कार्यकाळ, काही फोटो आणि काही चांगले अनुभव आलेले नाही। सगळे मित्रमंडळी आपले चांगलेच आहेत, पत्रकार सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा, त्यांना त्यांच्याप्रमाणेच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मी सामावून घेतलेलं आहे, त्यांनी पण मला सामावून घेतलं। त्याच्यामुळे कधी कुणासोबत आरेरावी किंवा हातापाई करण्याचा कधी प्रसंग आलेला नाही। त्या सर्वांनी सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार। आजच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील लोक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। काय भावना आहे आपल्या, काय वाटतं? ही कार्याची पावती आहे। मी जे काम केलेलं आहे खात्यामध्ये, खात्याच्या बाहेर सुद्धा त्याची ही पावती मला मिळालेली आहे। त्याच्यामुळं पुढील भविष्य सुद्धा, आयुष्य सुद्धा अशाच पद्धतीने जनतेसाठी आणि कुटुंबासाठी घालण्याचा प्रयत्न करणार। त्याच्या कायद्याची म्हणून आपण फार मोठा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे। नाही, समाजाचा प्रोजेक्ट आहे तो, मी त्याच्यात काही खारीचा वाटा आहे समजा त्याच्यामध्ये। सेवानिवृत्तीनंतर आपल्याला पुरेसा वेळ मिळणार आहे, त्यामुळे तो प्रकल्प लवकरात लवकर होईल। त्याच्यासाठी आम्ही परशुराम फार सगळेच समाजातले जे लोक आहेत, उच्च म्हणजे विभूषित हे जे समाजातले लोक आहेत, सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे तिथं। मी फक्त खारीचा वाटा उचललेला आहे। 18 वर्षापूर्वी मी सिल्लोडला उपअभियंता, शाखा अभियंता असताना ती जमीन घेण्यापासून सुरुवात केली आहे, तर त्याचा मोठं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। आता आम्हाला सार्थ अभिमान आहे। साहेबांनी मी आता तिथं भीम पार्क आणि शिव पार्क सिल्लोडला अतिशय मेहनत घेऊन मंत्रालयामध्ये जाऊन त्याचा पाठपुरावा करून आता पूर्णत्वास सुरू होण्याच्या मार्गावर आहे। असे खात्यामध्ये काम करत असतो। कार्यकारी अभियंता येरेकर साहेब आहेत, हो, आम्ही ते पदावर असताना त्यांचं आम्हाला प्रवचन ऐकण्याचं, धम्म प्रवचन ऐकण्याची संधी मिळते। आपण धम्म सेवेमध्ये एवढं अग्रेसर असताना आता आम्हाला तुमची संधी मिळेल का प्रवचन ऐकण्याची? नाही, प्रवचन वगैरे मला करता येत नाही, बरं का, बाकीचं जेवढं करता येतं तेवढं करू। सर, नोकरी करत असताना कार्यकारी अभियंता वगैरे होम रिटायर होण्याची इच्छा वगैरे होती? नाही, काय राहून गेलंय का? नाही, इच्छा कुठलीच राहिलेली नाही। हेच मिळालं, हे खूप मिळालेलं आहे, त्याचा आम्ही आनंदाने स्वीकार केलेला आहे। चला, ठीक आहे, धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। नमस्कार, सप्रेम जय भीम। पत्रकार बंधूंनो, मला सांगण्यास आनंद वाटत आहे की आज माझे मित्र, माझे फॅमिली फ्रेंड आयुष्यमान DS कांबळे साहेब सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि तो कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम मला या ठिकाणी करता आला
आणि या शासकीय कार्यक्रमाला जी काही यशस्वीता आलेली आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे आलेली आहे. आणि मी कार्य करताना माझी शैलीच अशी आहे की मी कुठलाही उपअभियंता असो, अभियंता असो किंवा कर्मचारी असो, तो माझ्या PWD फॅमिलीचा मेंबर आहे या भावनेतून काम करत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो. आज तुम्हाला त्याचं मूर्त रूप या ठिकाणी दिसलं असेल. कार्यक्रम जरी शासकीय असला तरी तो कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम झालेला आहे. याच्यामध्ये मुख्य जो पार्ट आहे, मुख्य जो सहभाग आहे माझे मित्र DS कांबळे साहेबांचा आहे. त्यांनी माझ्या विभागाची उपविभाग जो आहे तो समर्थपणे सांभाळलेला आहे आणि त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. असंच सहकार्य ते करत राहतील. रिटायर होणं हा एक भाग आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्यांची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि मी त्यांना एक सहकारी आणि कार्यकारी अभियंता या नात्याने म्हणेन, त्यांनी आता धम्मकार्य, समाजकार्य आणि राजकीय कार्य करण्यास हरकत नाही असं मी त्यांना सल्ला देईन. आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, आम्हाला पुढे तुम्ही जगासमोर मांडत आहात, तुमचे सुद्धा मी या ठिकाणी PWD फॅमिली मार्फत हार्दिक हार्दिक आभार मानतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. येणाऱ्या निवडणुकी साहेब निवडणुकीला उभे राहणार काय? निवडणुकीला उभे राहणं न राहणं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु तत्पूर्वी निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी बाबासाहेबांनी संकल्पित केल्याप्रमाणे समाजाला एकत्र करणं, एकत्र आणणं, बांधून ठेवणं आणि एकी करणं हे महत्वाचं आहे. हे जोपर्यंत घडणार नाही तोपर्यंत उभं राहून काही उभं होणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.